माळवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे। नांदेडमध्येही सकल मराठा समाजातर्फे या घटनेच्या निषेधार्थ जोडो मारो आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्याचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आज मालवण तालुक्यातील राजापूर गावामध्ये परवाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचा जे म्हणजे निकृष्ट भ्रष्ट काम करून जे पुतळा तयार केला होता, निवडणुकीच्या पुढे त्याचं उद्घाटन केलं होतं। त्या घाईघाईच्या उद्घाटनामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जे बसवण्याची जी ही होती ती पूर्णपणे बांधकाम विभागानं सगळ्या यंत्रणा घेऊन परफेक्ट बसवला नव्हता, म्हणून राजापूरचा पुतळा पडला। आणि या ठिकाणी मला आज आम्ही नांदेड शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या नामी जोडो मारो आंदोलन या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे। सरकारचा या ठिकाणी भ्रष्ट सरकारचा जाहीर निषेध जोडे मारून केलेला आहे। स्वाभिमान गहाण ठेवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांनी स्वतः या चौघांनी मिळून जो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा जो माळवण येथे या ठिकाणी अपमान केला, त्या अपमानाच्या निषेधार्थ म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी जोडे मारो आंदोलन अशा पद्धतीचा कार्यक्रम नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी घेतला। आमचं एवढंच म्हणणं आहे, पुन्हा दिल्लीच्या नेत्याच्या समोर तुम्ही मुजरा ठोकण्यासाठी एवढा घाई गडबडीमध्ये या ठिकाणी पुतळ्याचं काम उरकलं। काय गरज होती एवढं घाई गडबडीने पुतळ्याचं काम उरकण्याची? एवढ्या हलक्या दर्जाचा, एवढ्या कमी वेळामध्ये पुतळा करून तुम्ही या ठिकाणी एक मोठं अघटित अशा पद्धतीचं कार्य तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्याचबरोबर जे आपटे फुपटे धुपटे कोण आहे हे गुत्तेदार, त्याला या ठिकाणी जाहीर फाशी दिली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बबलू यादव आयोजित दहीहंडी उत्सव शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी, वेळ सायंकाळी 5 वाजता, स्थळ हनुमान मंदिर जवळ हनुमान पेठ, वजिराबाद, नांदेड। विजेत्या गोविंदा संघासाठी 33,333 रुपयाचे पारितोषिक। आयोजक बबलू यादव, सरचिटणीस भाजप युवा मोर्चा नांदेड।